श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. सुप्रभातम. नमस्कार. सिया ऑफिशियलवर आपले सुस्वागतम. योगेशं सच्चिदानंदं वासुदेवं रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वंदे जगद्गुरुं. आज आपण महाभारतातल्या पहिल्या खंडातल्या आदिपर्व या पहिल्या पर्वातल्या पहिल्या अध्यायाचे म्हणजे अनुक्रमणिका पर्वाचे पुढे क्रमाक्रमाने वाचन करूया. सौती पुढे सांगू लागले, या 24 राजांपेक्षा बलवत्तर, वीरश्रेष्ठ आणि सर्व गुणांनी युक्त असलेले असे महानुभाव राजे पूर्वी होऊन गेले. ते राजे येणेप्रमाणे आहेत. पुरु, कुरु, पराक्रमी यदु, महातेजस्वी विश्वगश्च, अणुः, युवनाश्च, ककुस्थ, लोकोत्तर वीरश्रेष्ठ रघु, विजय, कीर्तिहोत्र, अंग, भव, श्वेत, बृहद्गुरु, उशिनर, शतरथ, कंक, दुलीदुह, द्रुम, दंभोद्भव, पर, वेन, सगर, संस्कृती, निमी, अजेय, परशु, पंडू, शंभू, देवावृध, अनघ, देवाभय, सुप्रतिम, सुप्रतीक, बृहद्रथ, महोत्साह, विनीतात्मा, सुक्रतु, नैषधनल, सत्यव्रत, शांतभय, सुबल, प्रभु, जानुजंघ, अनरण्य, अर्क, प्रियभृत्य, शुचिव्रत, बलबंधु, निरामर्द, केतुशृंग, बृहद्बल, धृष्टकेतु, बृहत्केतु, दीप्तकेतु, निरामय, अवीक्षित, चपल, धूर्त, कृतबंधु, धृष्टेषु, महापुराण संभाव्य, प्रत्यंग, परहा आणि श्रुती आणि अशा प्रकारचे दुसरे शेकडो, हजारो, लाखो राजे होऊन गेले असे ऐकिवात आहे. या राजांनी बुद्धिमंत आणि महापराक्रमी विपुल भोगांचा त्याग केला आणि माझे पुत्र ज्याप्रमाणे निधन पावले त्याप्रमाणेच तेही निधन पावले. या राजांची अद्भुत कृत्ये, त्यांचा पराक्रम, त्यांचा त्याग, त्यांचा महिमा, त्यांची आस्तिक्य बुद्धी, त्यांचे सत्य, त्यांचे पावित्र्य, त्यांची दयाबुद्धी, त्यांची ऋतुजा म्हणजे सरपळणा इत्यादी गोष्टींचे वर्णन पुराणांमध्ये सर्वश्रेष्ठ कवींनी आणि विद्वानांनी केलेले आमच्या ऐकिवात आहे. हे राजे सर्व प्रकारच्या ऐश्वर्यांनी आणि सर्व गुणांनी युक्त होते, तरीसुद्धा ते सारे कालवश झाले. सौती म्हणाला. संजय पुढे सांगू लागला, धृतराष्ट्रा, तुझे पुत्र तर सारे दुरात्मे होते. क्रोधाने ते नित्य खवळलेले असत. ते पराकोष्ठीचे लोभी होते आणि त्यांच्या बहुतेक सर्व कृती दुष्टच होत्या. अशा या पुत्रांचा शोक करणे तुला शोभत नाही. धृतराष्ट्रा, तू शास्त्रांचे परिशीलन केलेले आहेस. तू प्राप्त आहेस, बुद्धिवंत आहेस आणि प्रज्ञावंतही आहेस. थोर लोक तुझा मान राखतात. ज्यांची बुद्धी नित्य शास्त्रांना अनुसरणारी असते ते अशा प्रकारे भ्रांतिष्ट होत नसतात. पांडवांना दडपून टाकणे आणि तुझ्या स्वतःच्या पुत्रांचे कल्याण करणे या दोन्ही गोष्टी तुझ्या संमतीनेच झाल्या आहेत. तेव्हा आता स्वतःच्या पुत्रांचे रक्षण आपण का करू शकलो नाही या बाबतीत तू फारसा विचार करू नकोस. गोष्टी अशाच प्रकारे घडून येणार हा दैवाचा संकेत असला पाहिजे. म्हणून आता शोक करीत बसणे युक्त नाही.
आपल्या प्रज्ञेच्या सामर्थ्याच्या जोरावर दैवाची गती रोखणे कुणाला तरी शक्य आहे काय? नियतीने आखून दिलेला मार्ग कोणीही सोडून जाऊ शकत नाही. या जगात वस्तूंची उत्पत्ती व त्यांचा अभाव किंवा ऐश्वर्य व आपत्ती इत्यादी गोष्टी सर्वस्वी काळावर अवलंबून आहेत. प्रामाणिक प्राणीमात्राची निर्मिती काळ करीत असतो. प्रजांचा संहारही काळच करतो. इतकेच नव्हे तर प्रजांचा संहार करणाऱ्या काळाचाही अंत काळच करीत असतो. जगातील सर्व शुभ आणि अशुभ गोष्टी काळच घडवून आणत असतो. काळच सर्व प्रजा लयाला नेतो आणि त्या पुन्हा निर्माण करतो. जगातील प्राणी जेव्हा झोपलेले असतात तेव्हा एकटा काळ जागा असतो. काळाला ओलांडून जाणे सर्वथा अशक्य आहे. उत्पन्न झालेल्या सर्व वस्तूंच्या ठायी काळ अगदी समभावाने अखंड संचार करीत असतो. मागे होऊन गेलेल्या गोष्टी, पुढच्या काळात घडून येणाऱ्या गोष्टी आणि ज्या गोष्टी या क्षणी विद्यमान आहेत त्या साऱ्या गोष्टी काळानेच निर्माण केलेल्या आहेत. हे ध्यानात घेऊन तू आपली विवेकबुद्धी सोडू नकोस. सौती म्हणाला, अशा प्रकारे पुत्रनिधनाने उत्पन्न झालेल्या शोकाने दीन झालेल्या राजा धृतराष्ट्राचे सांत्वन करून गावलगणी संजयाने त्याला धीर दिला. कृष्णद्वैपायन व्यासांनी भारत नावाचे एक पवित्र उपनिषद लिहिले आहे. या पवित्र उपनिषदाचे निरूपण या जगात थोर ज्ञानी पुरुष करीत असतात आणि श्रेष्ठ कवी त्याचे पुराणातून वर्णन करीत असतात. भारताचे अध्ययन पुण्यकारक असून त्यातील एका चरणाचे सुद्धा श्रद्धायुक्त अंतःकरणाने जो अध्ययन करील त्याच्या यच्चयावत पापांचे परिमार्जन होईल. या भारतात देवांचे, देवर्षींचे, त्याचप्रमाणे शुभकर्मांचे आचरण करणाऱ्या पवित्र ब्रह्मर्षींचे वर्णन आहे. तसेच यक्षांचे आणि श्रेष्ठ नागांचेही वर्णन आहे. त्याचप्रमाणे सनातन भगवान श्रीकृष्णांचेही त्यात वर्णन आहे. कृष्ण म्हणजेच सत्य, कृष्ण म्हणजेच ऋत, कृष्ण म्हणजेच पवित्र, कृष्ण म्हणजेच पुण्य, कृष्ण म्हणजेच शाश्वत परब्रह्म, कृष्ण म्हणजेच सनातन अक्षय तेज. कृष्णाच्या अद्भुत कर्मांचे वर्णन महात्मे करीत असतात. असत आणि सत यांचे मूल कारण कृष्णच होय. कृष्णापासून या विश्वाची उत्पत्ती झाली. ब्रह्मा इत्यादी संतती, यज्ञ इत्यादी प्रवृत्ती, जन्म, मृत्यू, पुनरुत्पत्ती इत्यादी गोष्टी कृष्णापासूनच निर्माण होतात. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच ज्ञानेंद्रियांशी संबंध असलेले जे अध्यात्म श्रुतीमध्ये वर्णिले आहे, तसेच अव्यक्त इत्यादी जे श्रेष्ठ तत्व आहे ते सारे कृष्णच होय. ध्यानयोगाच्या सामर्थ्याने युक्त असलेले मुक्त यती श्रेष्ठ आरशामधल्या प्रतिबिंबाप्रमाणे ज्याला स्वतःच्या अंतर्यामामध्ये पाहतात तो कृष्णच होय. आज आपण इथे थांबूया. याचा पुढचा भाग आपण उद्या वाचूया. माझ्या सिया ऑफिशियलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. बाजूच्या बेलवर क्लिक करा. लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे विचार नक्की कळवा आणि राधे राधे लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय श्री कृष्ण.